हा जो पाठीमागे तुम्ही प्रसंग पाहता रामायणातील, हे हनुमानजी आणि ज्यावेळेस सीतामाई अशोक वाटिकेत कैद होत्या, त्यांना पहारा देण्यासाठी ज्या राक्षसिनी होत्या त्या राक्षसिनी बरोबर युद्ध खेळतानाचा हा प्रसंग आहे। नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले, मी वाटसरू तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओच्या इंट्रोमध्ये आपण पाहिलं असेल की आपण एक मंदिर दाखवलेलं आहे। ते मंदिर आहे ते पुण्यापासून 122 किलोमीटर अंतर असलेल्या भिगवणच्या पुढे एक गाव आहे, पळसदेव गाव। त्या पळसदेव गावामध्ये एक फाटा फुटतो आणि तो फाटा आपल्याला त्या उजनी धरणाच्या जलाशयामध्ये घेऊन जातो। त्या जलाशयामध्ये लपलेलं हे मंदिर आहे। आत्ता आपण निघालेलो आहोत पुण्यावरून। आपल्याला साधारणपणे पुण्यावरून 3.5 तास लागू शकतात। मित्रांनो, तुम्ही हा माझ्या पाठीमागे जो पाहताय तो उजनी धरणाचा जलाशय, आणि या जलाशयामध्ये अजून एक मंदिर आहे। ते मंदिर अजूनही पाण्याखाली आहे आणि आता धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे मंदिर थोडं पाण्याबाहेर आलेलं आहे। आपण हे मंदिर आज एक्सप्लोर करणार आहोत। तुम्ही जे पाठीमागे पाहताय ना, ते पळसदेवाचं मुख्य मंदिर, आणि त्या पळसदेवाच्या मंदिराचा व्हिडिओ आपण केलेला आहे आणि लिंक तुम्हाला इथे वरती दिसेल। ती लिंकवर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। पण त्या मंदिरासमोर, म्हणजे त्या पळसदेवाचं मंदिर आहे त्या समोर, बरोबर समोर पूर्वेकडे एक मंदिर आहे, म्हणजे विश्वनाथाचं मंदिर, काशी विश्वनाथाचं मंदिर आहे। ते मंदिर आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग। आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या मंदिराजवळ, आणि हे ते मंदिर, आणि याच्या बरोबर समोर हे पळसदेवचं मंदिर आहे। ते पाण्यामध्ये आहे आणि हे मंदिर सध्या काठावर आहे। हे जरी काठावर जरी असले तरी पाऊस पडल्यानंतर, पाण्याची पातळी वाढल्यानंतर हे पण मंदिर पूर्णपणे पाण्याच्या खाली बुडून जाते। या मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीने झालेली आहे। येथील गावकऱ्यांच्या मते हे मंदिर श्री रामचंद्र म्हणजे प्रभू रामचंद्राचे असावे, कारण या मंदिराभोवती जे बांधकाम केलेले आहे त्या बांधकामाच्या दगडावर जे शिल्प कोरलेले आहेत ते पूर्णपणे रामायणातले आहेत। परंतु या मंदिराची रचना पाहता हे मंदिर म्हणजे एक शिवालय किंवा शिवमंदिर असावे।
या मंदिराचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जमिनीच्या वरती बांधलेलं आहे। हे मंदिर बांधण्यासाठी कुठलाही पाया खणण्यात आलेला नाही, केवळ जमिनीवर दगडी रचून त्यावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। तुम्ही जर पाहू शकताय तर केवळ दगडी आहेत आणि दगडी चौथऱ्यावर हे मंदिर बांधलेलं आहे। हे मंदिर कोणी बांधले याचा ठळक पुरावा किंवा माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु इसवी सन 15व्या शतकात हे मंदिर बांधलेले असावे। अगोदर हे पळसणाचे मंदिर बांधले आणि त्यानंतर इसवी सन 1500 सालामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेले आहे। हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं हे मंदिर पूर्णपणे जे बांधकाम झालेलं आहे ते अशा दगडी शिल्पामध्ये आहे। आणि या दगडी शिल्पांचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पौराणिक कथांचं पूर्णपणे वर्णन केलेलं आहे। तुम्ही जर बारकाईने पाहाल, या इथे आपण काही प्रसंग पाहू शकतोय। हे प्रसंग मुख्यतः करून रामायणातील आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हे जे शिल्प आहेत, ज्या शिल्पामध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे ती शिल्प म्हणजे पौराणिक कथा आहेत। तुम्ही मंदिराच्या सभोवती जर फिरून पाहिलं तर संपूर्ण रामायण आपल्या समोर अवतरेल। हा जो पाठीमागे तुम्ही प्रसंग पाहता रामायणातील, हे हनुमानजी आणि ज्यावेळेस सीतामाई अशोक वाटिकेत कैद होत्या त्यांना पहारा देण्यासाठी ज्या राक्षसिनी होत्या त्या राक्षसिनी बरोबर युद्ध खेळतानाचा हा प्रसंग आहे। हा रामायणातील एक बोलका प्रसंग, जेव्हा हनुमानजी सीतामाईला भेटायला अशोक वाटीत जातात आणि तेव्हा स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी त्यांनी श्रीरामाकडनं आणलेली ती अंगठी असते, ती अंगठी जेव्हा सीतामाईला दाखवतात तो प्रसंग इथे या शिल्पावर कोरलेला आहे। रामायणातील अजून एक हा प्रसंग आहे ज्या ठिकाणी वानर सेना राम सेतू बांधण्याचं काम करत आहेत। आणि इकडे पाहू शकता आपण रावणाची प्रतिकृती आहे बहुतेक।
या ठिकाणी काही मूर्ती, काही शिल्प खाली पडलेली आहेत। यामधून आपल्याला असं दिसतंय की वानरसेना हे रामसेतू बांधण्याचं काम करत आहेत आणि डोक्यावर दगडी शिळा घेऊन चाललेले आहेत। ही जी दगडी शिल्प आहेत ती बहुतेक प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांची आहेत। त्यांच्या हाती आपण पाहू शकतोय धनुष्यबाण आहेत। सध्या ही शिल्पे खाली पडलेली आहेत। मंदिराचा काही भाग ढासळल्यामुळे त्यावर असलेली शिल्पे सध्या खाली पडलेली आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मंदिरचा काही भाग ढासळल्यामुळे ही शिल्प अशी जमिनीवर पडून आहेत। या मंदिराला जरी 2 मुख्य दरवाजे आणि 2 गाभारे असले तरी या गाभाऱ्यामध्ये आज एकही मूर्ती नाहीये। बहुधा मध्यम युगात यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी या मूर्ती इतरत्र हलवल्याची शक्यता नाकारता येत नाही। या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एक नाही तर 2 प्रवेशद्वार आहेत। एक प्रवेशद्वार जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते पश्चिमेकडे आहे या बाजूला, आणि दुसरा एक प्रवेशद्वार आहे ते दक्षिणेला आहे। शक्यतो कुठल्याही मंदिराला 2 प्रवेशद्वार नसतात, परंतु या मंदिराचं एक वेगळेपण असं म्हणता येईल की या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत। मंदिराच्या आतमध्ये ही बारीक कलाकुसर केलेली आहे। हे नक्षीकाम अत्यंत सुंदर आणि रेखीव आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुद्धा अशी बारीकशी कलाकुसर केलेली आहे। सभा मंडपामध्ये अत्यंत रेखीव अशी शिल्पे आहेत। अत्यंत सुबक असं बांधकाम आणि ही रेखीव शिल्पे आपलं अक्षरशः मन वेडावून टाकतात। या इथे पाठीमागे आपण पाहू शकतोय हा घाट आहे आणि ह्या पायऱ्या उतरून आपण या पाण्यामध्ये असलेल्या हनुमानजीच्या मंदिरापर्यंत पोहोचता येऊ शकतं। या इथं पाण्यामध्ये हनुमानजीचं एक मंदिर आहे आणि या मंदिरामधून भुयारी मार्ग या समोरच्या पळसनाथ मंदिरात जातो। हे जे पळसनाथ मंदिर आहे या मंदिरात जाण्यासाठी या हनुमानाच्या मंदिरातून एक भुयारी मार्ग आहे।
या मंदिराची सध्याची जी स्थिती पाहिली तर मंदिर पूर्णपणे ढासळलेलं आहे. तुम्ही वरती पाहू शकताय मंदिराचं शिखर, ते शिखर पण ढासळलेलं आहे. ठिकठिकाणी या मूर्ती आपल्या पायाखाली येत आहेत. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या इतिहासप्रेमींना, दुर्गप्रेमींना, तसेच ते इतिहास अभ्यासक आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. आपली संस्कृती आपण जपणं गरजेचं आहे. तर लवकरात लवकर काहीतरी आराखडा बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार करून घ्यावा, जेणेकरून अशी अमूल्य शिल्पे जी कोरीव शिल्पे आहेत त्याचा आपण ठेवा असाच अनंत काळात जतन करून ठेवू शकतो. या मंदिरामध्ये जी शिल्प आहेत, कोरीव शिल्प, ज्या शिल्पामुळे संपूर्ण रामायणाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, ती कोरीव आणि सुबक शिल्पे पुन्हा निर्माण होणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन आहे, इतिहासप्रेमींना किंवा सरकारला पण आवाहन आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार आणि जतन करणं ही काळाची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, या जगात प्रामाणिकपणा किंवा माणूस अजून शिल्लक आहे आणि त्याचा प्रत्यय मला आला. ज्यावेळेस मी हा पडत व्हिडिओ करत होतो त्यावेळेस माझा ड्रोन पाण्यामध्ये पडला आणि मी अक्षरशः नाराज, म्हणजे डोळ्यात अश्रू घेऊन घरी गेलो आणि तो व्हिडिओ मी अर्धवट ठेवला. आणि मला काल अचानक फोन आला की तुमचा ड्रोन सापडलेला आहे. आधी वाटलं मला कोण चेष्टा करते, पण ती गोष्ट खरी होती आणि मला त्यावेळेस खरं पटलं की या जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक आहे. आणि ती माणुसकी आणि प्रामाणिकपणा दाखवला या नांगरे बंधूंनी. यामधले जे नागरिक आहेत त्यांना मासे पकडताना आपला हा ड्रोन सापडला आणि त्यांच्या या प्रामाणिकपणाला मी सलाम करतो. तुम्हाला माहिती असेल देव आहे का नाही, या मंदिरात पण देव नाही आहे, परंतु इतर आपल्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तीमध्ये हा कुठेतरी देव दडलेला असतो. तो फक्त आपल्याला पाहायला एक डोळा हवा असतो आणि त्या डोळ्यानंतर पाहिलं तर आपल्याला माणसामध्ये पण देव दिसतो. धन्यवाद नांगरे बंधू.